शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत आपल्या ऊस पिकामध्ये जी काही पोंगेमर व्हायलेली आहे, अशी पोंगेमर जी काही होते, ते हे पोंगेमर व्हायचं प्रमुख कारण जे आहे ते काही ठिकाणी जे आहे ते लवकर येणारी खोडकीड सोबतच जे आहे ते ही जी काही अळी आपल्याला दिसत आहे. आता थोडासा हिचा रंग बदलला आहे, मात्र जवळून वरून जर आपण पाहिलं तर हिचा जो काही रंग आपल्याला दिसतोय तो आहे पिंकिश रंग. तर ही पिंक स्टेम बोरर आपण असं ह्या अळीला म्हणतो आणि याचा प्रादुर्भाव झाल्यामुळं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये ऊस पिकाची पोंगेमर होत आहे आणि आपलं नुकसान होत आहे. आता यावर्षी जी काही परिस्थिती पाहतोय, पाऊस पडत नाही आहे, अल निनोचा प्रभाव जो आहे तो दिसतोय आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये 2-3 महत्त्वाच्या किडींचा जो आहे तो प्रादुर्भाव दिसतोय. ह्याच्यामध्ये ही एक प्रमुख प्रादुर्भाव, लवकर येणारी खोडकीड त्याचा एक प्रादुर्भाव आणि आपल्या भागामध्ये टॉप शूट बोररचा सुद्धा प्रादुर्भाव जो आहे तो हळूहळू दिसतोय काही ठिकाणी. तर त्याच्या सुद्धा अळींची निरीक्षण आपण नंतर दाखवणार आहेत. ही जी काय आपल्याला दिसतोय ही मात्र जी आहे ती ही पिंक स्टेम बोररची अळी आहे आणि या सगळ्या अळीवर्गीय किडींच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण जे आहे ते तसं पाहायला गेलं तर कमी खर्चात जर नियोजन करायचं असेल, व्यवस्थापन करायचं असेल तर ऊस बेल्टमध्ये जे आहे ते कामगंध सापळे वेगवेगळ्या अळ्यांसाठी असलेले जे काय आहेत ते वापरणं अपेक्षित आहे. आणि व्यवस्थापनासाठी व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं उपचारात्मक ज्या काही व्यवस्थापनाच्या उपाययोजना आहेत तर त्याच्यामध्ये आपण CTPR म्हणजेच क्लोरॅन्ट्रेनॅलिप्रोल नावाचा जो काही अमाइड ग्रुपमधील जो काही कीटकनाशक आहे तर ते आपण त्या ठिकाणी वापरणं जे आहे ते गरजेचं आहे. त्या माध्यमातून ह्या अळीवर्गीय कीटकांचं व्यवस्थापन जे आहे ते आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. याचा ह्या प्रादुर्भाव झाल्यामुळं ही झालेली पोंगेमर.